कधी आहे होळी असं म्हणत आत्तापासूनच तळीरामांकडून पार्ट्यांचं आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे। दरवर्षी धुलीवंदनाच्या दिवशी तळीराम मंडळी दारू प्यायला काहीच मागे पुढे न पाहता कमी करत नाही। अशातच महाराष्ट्र सरकारच्या एका व्हायरल निर्णयामुळे तळीरामांच्या तोंडचं पाणी पळालं होतं। होळी, मोहरम आणि गांधी जयंतीला ड्राय डे असणार नाही अशी बातमी व्हायरल झाली होती। त्यामुळे होळीच्या तोंडावर सरकारने असा कोणता निर्णय घेतला आहे का याबाबत संभ्रम निर्माण झाला होता। पण अखेरीस राज्य सरकारने हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलंय। होळी जवळ आल्यामुळे नेहमीप्रमाणे तळीराम मंडळी नियोजनाच्या गडबडीत असताना ड्राय डे नसणार असल्याची बातमी व्हायरल झाली होती। विशेष म्हणजे गांधी जयंतीला ड्राय डे हा 100% असतो, पण या दिवशीही ड्राय डे नसणार। आता महाराष्ट्रात दारू विक्रीला परवानगी आहे अशा बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरल्या होत्या। पण अखेरीस महाराष्ट्र सरकारच्या उत्पादन शुल्क विभागानं असा कोणताही निर्णय घेतलेला नाही असं स्पष्ट केलंय। महाराष्ट्रात आता होळी, मोहरम आणि गांधी जयंती या दिवशी कोरडे दिवस पाळले जाणार नसल्याबाबतची सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली माहिती पूर्णपणे खोटी आहे। असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्पष्ट केलंय। महाराष्ट्रात आता होळी, मोहरम आणि गांधी जयंती या दिवशी ड्राय डे पाळला जाणार नसल्याबद्दलची सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली माहिती ही पूर्णपणे खोटी आहे। असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागानं स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्रात ड्राय डे कधी असतो हे देखील आपण जाणून घेऊया। महाराष्ट्रामध्येच काय तर संपूर्ण देशात ड्राय डेचे दिवस हे ठरलेले असतात। महाराष्ट्राचा विचार केला तर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात कलम 142 नुसार निर्णय घेण्याचा अधिकार असतो। होळीच्या दिवशी ड्राय डे नसतो। त्यासह वर्षभरात 8 दिवस ड्राय डे हे ठरलेले असतात। यामध्ये 15 ऑगस्ट, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 30 जानेवारी बाल दिन, 1 मे महाराष्ट्र दिन, आषाढी एकादशी, 15 ऑगस्ट अनंत चतुर्थी, 2 ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीच्या दिवशी देशभरात ड्राय डे असतो। तसंच राज्यात कार्तिकी एकादशीच्या दिवशीही ड्राय डे जाहीर असतो। या दिवशी कुठेही दारू विक्री करण्यास सक्त मनाई असते।